भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या कांग्रेस अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला, जगदंबेचा वाघ आला। भारतीय जनता पार्टीच्या जय हो। पी नड्डाजी, नितीन गडकरीजी, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी, माननीय आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादाजी, या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। ज्या मतदारांनी मला मतदान केलं पहिल्या पसंतीचं त्यांचा आभार मानतो। दुसऱ्या पसंतीचंही मतदान मला मोठ्या प्रमाणात मिळालं आहे त्यांचेही मी आभार मानतो। आणि 362 मतं आम्हाला मिळाली। भाजपकडे 318 मतं होती पण 362 मतं मिळाली। नागपूरच्या जिल्ह्यातल्या शहरातल्या जनतेने मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं आणि संपूर्ण पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला म्हणून हा विजय मला मिळाला आहे। कारण आपल्याला भाजपच्या मतांपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत। काँग्रेस महाविकास आघाडीची मतं एकत्र ठेवू शकले नाहीत का? महाविकास आघाडीला जे 186 मतं मिळाली, जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना साथ नसती दिली तर 186 मतं मिळाली नसते। राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या मागे उभी राहिली म्हणून त्यांना 186 मतं मिळाले। काँग्रेसमध्ये प्रचंड अफरातफरी झाली, प्रचंड मतं फुटलीत। कारण हुकुमशाही मुघलशाही पद्धतीने पक्ष चालवणे याचे हे उदाहरण आहे। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे 2 मंत्र्याच्या दबावात आले, त्यांनी उमेदवार बदलवला, एक उमेदवाराला तिकीट दिली, दुसऱ्या उमेदवाराला मत टाकायला लावले। ही पक्षातली हुकुमशाही मतदाराला मान्य नव्हती, जनतेला मान्य नव्हती। काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता या विषयाला आहे आणि याचा प्रचंड फटका विदर्भामध्ये काँग्रेस पार्टीला बसणार आहे। छोटू भोयरनी सुद्धा स्वतःला मतदान केलं, त्यांनी सुद्धा काँग्रेसला मतदान केलं नाही। माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये विजयाची घोडदौड सुरू झालेली आहे आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि यानंतर सर्व निवडणुका होतील, भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे। हुकुमशाही नाना पटोले प्रदेशाध्यक्ष हे हुकुमशाही पद्धतीने चालतात आहे, ते मंत्री त्यांचं ऐकत नाहीत, ते कसले प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हा नाना पटोलेचा पराभव आहे, त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे। मोठा कमबॅक म्हणताल का? कारण विधानसभेत तुमची उमेदवारी नाकारली होती, त्यानंतर 2 वर्षांनंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून आला। मला कधीही पक्षाने मागे टाकलं नाही। मला पक्षाचा महासचिव म्हणून काम करण्याची संधी दिली। 10 वर्ष 15 वर्ष विधानसभेत मी होतो, मंत्रिपदावर होतो। मला पक्षाने खूप काही दिलं आहे, कधीही मला पक्षाने मागे ठेवलं नाही आणि आजही पक्षाने मला तिकीट दिली। मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये शून्यातून इथपर्यंत आणण्याचं काम पक्षाने मला केलं आहे। त्यामुळं मी पक्षाचे आभार मानतो, नेत्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या विजयाला आणि मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे। मी आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रधानमंत्रीजी असतील, माननीय नड्डाजी असतील, माननीय अमित भाई असतील, यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा वसंतभाई असतील किंवा राजन सिंग असतील किंवा अमरीश भाई असतील यांना उमेदवारी दिली। मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांचा की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका आम्ही लढलो आणि मला अतिशय आनंद आहे की एक निर्णायकी अशा प्रकारचा विजय हा मिळालेला आहे आणि निश्चितच एक विजयाच्या मालिकेची सुरुवात या ठिकाणी झाली आहे। महाविकास आघाडीचे मतं फोडले तुम्ही, महाविकास आघाडी नागपुरात काही जास्त मतं फुटले, इतरही ठिकाणी फुटले, अकोल्यातही फुटले। महाविकास आघाडीची मतं ही नागपूरमध्ये आणि अकोल्यामध्ये आम्हाला निश्चितपणे मिळाली। ज्यांनी मतं दिली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या उमेदवारांवर या ठिकाणी विश्वास दाखवला है। आज मुझे बहुत खुशी है
कि मेरे सहयोगी चंद्रशेखर बावनकुळे जी, इन्होंने एक प्रचंड विजय हासिल की है। साथ ही में अकोला में भी वसंत भाई खंडेलवाल बीजेपी के चुनकर आए हैं। महाराष्ट्र की विधान परिषद की 6 सीटों पर चुनाव था, उसमें से 4 सीटें भारतीय जनता पार्टी जीती है। एक प्रकार से 3 पार्टियां साथ में आने के बाद सारे चुनाव वो जीत सकते हैं, इस प्रकार की जो बात वो कहते थे, इस मिथक को आज पूरी तरीके से हमने ध्वस्त किया है। और विशेष रूप से मैं ये मानता हूं कि चंद्रशेखर बावनकुळे जी के विजय के साथ हमारे नए विजय की मालिका शुरू होती है। मैं विशेष आभार व्यक्त करना चाहता हूं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी का, होम मिनिस्टर अमित भाई शाह जी का, जिन्होंने हम पर विश्वास किया और चंद्रशेखर जी और हमारे सभी उम्मीदवारों को उन्होंने नॉमिनेशन दिया। मैं साथ ही आभार व्यक्त करना चाहता हूं हमारे नेता श्री नितिन गडकरी जी का, जिनका मार्गदर्शन इस चुनाव में हमको मिला। और विशेष रूप से मैं भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं का अभिनंदन करना चाहता हूं। हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल जी का भी मैं आज मुझे बहुत खुशी है कि मेरे सहयोगी चंद्रशेखर बावनकुळे जी, इन्होंने एक प्रचंड विजय हासिल की है। साथ ही में अकोला में भी वसंत भाई खंडेलवाल बीजेपी के चुनकर आए हैं। महाराष्ट्र की विधान परिषद की 6 सीटों पर चुनाव था, उसमें से 4 सीटें भारतीय जनता पार्टी जीती है। एक प्रकार से 3 पार्टियां साथ में आने के बाद सारे चुनाव वो जीत सकते हैं, इस प्रकार की जो बात वो कहते थे, इस मिथक को आज पूरी तरीके से हमने ध्वस्त किया है। और विशेष रूप से मैं ये मानता हूं कि चंद्रशेखर बावनकुळे जी के विजय के साथ हमारे नए विजय की मालिका शुरू होती है। मैं विशेष आभार व्यक्त करना चाहता हूं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी का, होम मिनिस्टर अमित भाई शाह जी का, जिन्होंने हम पर विश्वास किया और चंद्रशेखर जी और हमारे सभी उम्मीदवारों को उन्होंने नॉमिनेशन दिया। मैं साथ ही आभार व्यक्त करना चाहता हूं हमारे नेता श्री नितिन गडकरी जी का, जिनका मार्गदर्शन इस चुनाव में हमको मिला। और विशेष रूप से मैं भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं का अभिनंदन करना चाहता हूं। हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल जी का भी मैं